दंडवत हो। आजच्या या इसवी या ठिकाणी संपन्न होत असलेलं हे ब्रह्मविद्या निरूपण धर्मवार्ता आजचं हे 6वं सत्र आपण श्रवण करत आहोत। या आधीच्या सत्रामध्ये भटोबासांना चंबरी दंड स्वामींनी दिलेला आहे आणि त्यामागचं कारण म्हणजे भटोबास जे आहेत ते पदार्थाच्या ठिकाणी रममान होत आहेत, पदार्थाच्या चवीच्या ठिकाणी रममान होत आहेत आणि तो जो दोष आहे तो दोष कुठेतरी स्वामींना फेडायचा आहे। आपण देखील आपल्या आवडीचा पदार्थ ग्रहण करत असताना त्याचा आनंद घेत असताना आपण तेवढ्या वेळ परमेश्वराला देवाला आपण विसरलेलो असतो आणि म्हणून सांगितलेलं आहे की तुम्हा शयनासनी भोजनी परमेश्वराची व्हावा किंगा, म्हणजे त्यावेळेला परमेश्वरच आठवला पाहिजे आपल्याला। अशा प्रकारची साधना जी आहे ती आमच्या स्वामींनी सांगितलेली आहे। कारण की हे तीनही ठिकाण जे आहेत ते परमेश्वराला आपण विसरत असतो आणि भोजन म्हणजे नुसतं भोजन ग्रहण करतानाच नव्हे तर भोजन या पदामध्ये अजून थोडंसं व्यापकपणे आपल्याला बघता येईल की भोजनासाठी म्हणून आपण जे काही उदरनिर्वाहाचं जे काही साधन स्वीकारत असतो, नोकरी असेल, व्यवसाय असेल वगैरे, ह्या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा आपण देवाला विसरत असतो। नुसतंच भोजन करताना विसरतो नाही, म्हणजे बाकीच्या वेळेला देवाला आपण आठवतो असाही अर्थ नाही त्याच्यामध्ये। आपण उदरनिर्वाह, व्यवसाय, नोकरी या सर्व कार्यांमध्ये देखील आपण देवाला विसरत असतो। देवाचे कार्य जे आहेत, विधी आहेत, ते आपल्याकडनं तेवढ्या वेळासाठी ते प्रतिबंधित असतात आणि एवढं सगळं करून ज्यासाठी तुम्ही धावपळ केली त्या अन्नाची निर्मिती करत असताना देखील आपण देवाला विसरलेलो असतो। त्यावेळी देव आठवणं हा प्रकार आपला नसतो। म्हणजे भोजनासाठी म्हणून जे तुम्ही उदरनिर्वाहाचं साधन स्वीकारलेलं आहे त्यावेळी सुद्धा आपण देवाला विसरतो। त्या भोजनाची निर्मिती होत असताना, पाक निष्पत्ती होत असताना देखील आपण देवाला विसरलेलो असतो आणि जर का पदार्थ तो आपल्या समोर खाण्यासाठी म्हणून ठेवला तर त्यावेळी देखील आपण देवाला विसरत असतो। एक तर आवडीचा असेल तर तो पदार्थ कधी खातो आपण असं होऊन जातो, कधी जय होईल आणि कधी खाऊ। जय होण्याचा जो काही प्रकार आहे ना, जेवणाआधी आपण देवाचं नाव घेतो, जय जयकार करतो आणि मग भोजनाला सुरुवात करतो। त्याचं कारण ते आहे की आपल्याला जेवताना पण परमेश्वर आठवतात नाही आठवतात आणि म्हणून तिथे कमीत कमी भोजनाची सुरुवात तरी देवाच्या नावाने झाली पाहिजे। आधी नाम घेतलं पाहिजे आणि मग भोजनाची सुरुवात झाली पाहिजे। कदाचित त्या निमित्ताने का होईना आपल्याला देवाचं नाव पुढे भोजन व्हायचे काहीतरी 4-5 मिनिटं तरी देवाचं नाव आपल्याला आठवेल आणि यदा कदाचित जर का तो पदार्थ आवडीचा नसेल, अनावडीचा असेल तर थोडं आपलं मनामध्ये राग निर्माण होतो की हीच भाजी भेटली होती का, म्हणजे तेव्हा सुद्धा आपल्याला देव आठवत नाही। दोन्ही बाजूनी आपल्याला देव आठवत नसतो। अजून भोजन करत असताना देव का आठवायला सांगितलेलं आहे किंवा मार्गामध्ये किंवा साधूंची पद्धत आहे की भोजनाची जेव्हा सुरुवात केली जाते त्यावेळी देवाला प्रार्थना आधी केली, संकल्प म्हटला की आपल्या बाजूला जे साधू आहेत त्यांना दंडवत करूनच पहिला घास घेतला जातो आणि जेवता जेवता आता पहिल्यांदा जेव्हा पाणी प्यायचं त्यावेळेला सुद्धा पाण्याचा पहिला घोट घेताना आधी बाजूचे साधूंना दंडवत करूनच मग पाणी पिलं जातं। का बरं? कारण की जेवणाचा घास घेतला आणि आपल्या गडबडीमध्ये जर का तो घास आपल्या
श्वास नलिकेमध्ये जर का गेला तर ठसका लागतो आणि ठसका लागून ते अन्नकण बाहेर येतं. परंतु तो ठसका जर का यशस्वी झालाच नाही, अन्नकण अडकलं श्वास नलिकेमध्ये, तर आपण जाण्याची शक्यता असते बरं का. किंवा पाणी पित असताना दंडवत का केला जातो की पाणी पिताना काय समजा ठसका लागला, काय झालं आणि एकाएकी एखादा तो जीव गेलाच एकदम, तर जाण्याआधी त्यांनी बाजूच्या साधूंना दंडवत केलेला आहे, विधी केलेला आहे आणि देव आठवत आठवतच भोजन सुरू आहे. मृत्यू कधीही येऊ शकतो, कसाही येऊ शकतो आणि म्हणून ते मृत्यू येण्याआधी आपण विधीमध्ये असणं खूप गरजेचं आहे बरं का. जे लोक नोकरीला असतात ते जर का तिथे नोकरीवर असताना, काम सुरू असताना जर का ते सरले किंवा काय झालं, त्याची जबाबदारी त्या कंपनीची असते. आणि कंपनीच्या गेटच्या बाहेर पडल्यानंतर काय झालं, मग कंपनीची जबाबदारी नाही. तसं विधी करत असताना जर का आमचं काही कमी जास्त झालं तर आमची सगळी जबाबदारी परमेश्वर घेतात. कारण की हे नामस्मरण ह्यांचं सुरू होतं, हे विधीवर होते. साधूंना दंडवत त्यांनी केलेला आहे. म्हणजे शेवटचा जो काही भाग आहे तो चांगला आपला विधीमध्ये परमेश्वराला दिसला पाहिजे. आणि तो भाग चांगला दिसण्यासाठी आपल्याला आयुष्यभर विधी करावे लागतात. एकाएकी विधी सुचत नसतात, एकाएकी आपल्याला देवाचं नाव येत नसतं. तो सराव तो आपल्याला झाला पाहिजे, सतत नाव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणून अन्न ग्रहण करताना आवर्जून परमेश्वराचं जे नाम आहे ते मुखामध्ये असलं पाहिजे. त्यासाठी पाक निष्पत्ती करताना देखील आपण देवाला आठवत आठवत ती पाक निष्पत्ती केली पाहिजे. भोजन करताना देखील आपण देवाला आधी आठवून संकल्प म्हणून ते अन्न जे आहे ते पवित्र करून आणि मग ते ग्रहण केलं पाहिजे. आपण जे अन्न ग्रहण करतो, उपहार दाखवतो, तो कशासाठी दाखवला जातो? देवाला खाऊ घालण्यासाठी नसतो बरं का तो. कारण की तुम्ही म्हणताच की काय करा, उपहार काय करा, दाखवा. कोणी म्हणतं का आजपर्यंत? महानुभाव पंथात म्हटलं कोणी की उपहार देवाला खाऊ घाला म्हणून? सगळे म्हणतात उपहार दाखवा देवाला, उपहार दाखवा. आणि तो दाखवण्याचाच विधी आहे. आणि तो दाखवत असताना तो संकल्प म्हणायचा देवाला. जसं झोळी दृष्टपूत करतात ना, जे भिक्षा मागतात ते काय करतात? झोळी दृष्टपूत करतात स्वामींसमोर. उत्तर दिशेला आमचे स्वामी आहेत, तिकडे झोळी दृष्टपूत केल्या जाते. अधिकरण असतील त्यांच्या समोर ती झोळी दृष्टपूत केल्या जाते. अधिकरण दृष्टपूत करत नसतात. तुम्ही जेव्हा झोळी त्यांच्या समोर नेता, अधिकरण दृष्टपूत नाही करत. अधिकरण त्या झोळीला हात लावून देवाला विनंती करतात की ही झोळी दृष्टपूत करा. परमेश्वरच ते अन्न पवित्र करू शकतात, आपण पवित्र करू शकत नाही. जेव्हा स्वामी आमचे अवलोकन करतील त्याच वेळेला ते अन्न पवित्र होणार आहे. आणि ते अन्न पवित्र करूनच ग्रहण करायचं आहे. आणि मग भोजन झाल्यानंतर मग काय करायचं? झोप काढायची का? नाही, जेवण झाल्यानंतर पचनक्रिया सुरू असते आपली. तो एक महत्वाचा टप्पा आहे. तर त्या वेळामध्ये देखील आपण नाम स्मरण आपलं सुरू असलं पाहिजे. आधीच्या काळामध्ये असं होतं की भोजन झालं मार्गामध्ये की ते अधिकरण काय करायचे? स्मरण करायला सांगायचे की ज्यांचं आपण अन्न खाल्लेलं आहे त्यांना तर त्याचं गोमटं लागलंच पाहिजे. परंतु त्यांचं अन्न कुठल्या हेतूनी आहे, काय आहे, कसं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. तर त्या अन्नाचा प्रभाव आपल्याला विपरीत प्रभाव झाला नाही पाहिजे. आणि म्हणून ते स्मरण जे आहे ते आपलं सुरू असलं पाहिजे. आणि नेमकी 2:30 वाजता तिथे बेल होणार आणि 3 वाजता पोथी. म्हणजे दुपारचा जो वेळ आहे तो अन्न भोजन केल्यानंतरचा जो वेळ आहे तो ईश्वर स्मरणामध्येच गेला पाहिजे, धर्मवार्तेमध्येच गेला पाहिजे. जे अन्न आपण ग्रहण करतो त्याचे विविध परिणाम आपल्यावर होत असतात. आपल्याला वाटतं की फक्त त्याच्याने पित्तच होतं, त्याच्याने शुगरच वाढते. नाही, हे तर कळणारे आजार आहेत. इतर जे मळीनत्व आहे अन्न ग्रहण केल्यानंतर ते मळीनत्व तर आपल्याला कळत नाही. ते कुठल्या एक्सरामध्ये येत नाही, ते ब्लड टेस्ट मध्ये ते येत नाही, ते कुठेच दिसत नाही. ते फक्त जाणीव जर का तुम्हाला असेल, ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्हाला कळतं की आपण जे भोजन केलं ते काय होतं, कसं होतं, हे तुम्हाला तुमच्या विधीवरून कळतं. जर का विधी चांगला होत असेल तर भोजन चांगलं आहे, निर्दोष आहे. आणि जर का विधी करण्याची इच्छा होत नसेल, स्मरण होत नसेल
तर समजायचं की अन्नामध्ये दोष आहे. आणि कितीही पवित्र अन्न खाल्लं, भिक्षा अन्न खाल्लं तरी स्मरण करू वाटत नसेल तर भोजनामध्ये दोष नाहीये. दोष कशामध्ये? मग आपल्यामध्ये आहे, लक्षात घ्यायचं. आणि हे दोष शक्यतो, हे मळीनत्व शक्यतो हे अन्नाच्याच माध्यमातून आपल्यामध्ये येत असतं. म्हणून आपण जे आहोत हे आपण नियमात ठेवलेले आहेत की कुठे भोजन करावं आणि कुठे करू नये, याची नियमावली आहे. आपल्याला वाटतं काय झालं मग, आमच्यापैकीच कोणीतरी सांगितलं तुम्हाला की काय नाही होत, संकल्प सोडायचा आणि खाऊन घ्यायचं. मग मी म्हंटल मग विष पण असंच खायचं, संकल्प सोडून खाऊन घ्यायचं, काहीच होत नाही विष खाल्ल्याने. होईल की नाही काही? जर का संकल्प सोडून विष खाल्लं तर काय होईल? मग तशाच पद्धतीने अजून सोपं सांगूया, जे शुगरवाले आहेत, मधुमेह ज्यांना आहेत, त्यांनी संकल्प सोडून गोड खाल्लं तर चालतं का? चालतं? पंक्तीचा प्रसाद आहे बाबा, 2 लाडू खाऊन घ्या, काय होत नाही, चालतं? नाही चालत. जसं ते चालत नाही तसं हे पण चालत नाही. कुठे भोजन करावं कुठे नाही करावं याचं एक तारतम्य आहे. कुठेही कोणी जेवणाला बोलवलं लगेच आपण जेवणाला जायचं नाही. हे कशा निमित्ताने काय आहे सगळं बघावं लागतं. आणि मग ते भोजन करायचं की नाही करायचं हे तुमच्याकडे असलेल्या ज्ञान विवेकाने ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि बहुतांशी सगळे दोष आहेत ते अन्नाच्याच माध्यमातून येत असतात. म्हणून रस, विखो, हे इंद्रियार्थ, जे जे पदार्थ आहेत ते नुसते पदार्थ आठवले जरी, आता जरी तुम्हाला आठवत असतील तरी तुमचं प्रवचनात मन नसेल बरं का. तुम्ही जर का विचार करत असाल की आज संध्याकाळी पंक्तीला काय असेल बरं, काल सारखा असतील का ते भजे वगैरे चांगले झालते, हा विचार तुमच्या सुरू झाला की निरूपण सुटलं. मग नंतर निरूपण तुमच्या लक्षात नाही राहणार. म्हणजे त्याच्यामध्ये आपण अडकलो तर काय होतं. आणि तो दोष आपल्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून भट्टोबासांना शिक्षा पण केलेलं नाही देवाने. शिक्षा पण हे सर्वांना आहे, जेवढे साधक आहेत, भट्टोबासांच्या सोबत जेवढे आहेत, सन्निधानातले नंतर जेवढे आहेत, सन्निधानात असन्निधानी गेलेले आहेत आणि केवळ असन्निधानातले आतापर्यंत जे आहेत, हे सर्व साधकांसाठी. आणि इथून पुढे हे ज्ञान, हा जो परमेश्वराचा धर्म जेवढ्या कालावधीपर्यंत चालणार आहे तेवढ्या कालावधीपर्यंतच्या सर्व साधकांसाठी देवानी हे वचन म्हटलेलं आहे. कांगा ऐसे म्हणा. स्वामी भट्टोबासांना त्या दांड्याने मारत आहेत, त्या काडीनी, त्या चमरीच्या मागे, त्या चौरीच्या मागे जो दांडा आहे, ज्या दांड्याला धरून ती चौरी अशी हलवल्या जाते, त्या दांड्याने स्वामी त्यांना मारत आहेत. भट्टोबास हे चांगले मोठे व्यक्ती आहेत, लहान नाही आहेत, लहानपणापासून नाही आहेत, मोठे होऊन आलेले आहेत. आपण खाऊ का आपल्या गुरूंचा मार? आपण आता प्रपंच सोडून गेलो आणि गुरूंनी शिक्षा पण केलं काहीतरी कारणामुळे. मार्गामध्ये शिक्षा होत असते बरं का. आम्ही संवत्सरला असा देवपूजेतनं खाली आले की शिक्षा, पोथीला नाही आले की शिक्षा, व्यापाऱ्यांना नाही गेले की शिक्षा. म्हणजे इत्यादी प्रकारे सर्व नियमामध्ये आपण तिथे बसायचं. आणि जर का आपण त्याच्यामध्ये हुकलो चुकलो तर त्या बदली शिक्षा व्हायची आणि ती शिक्षा स्वीकारायची, कारण चूक आपली आहे. आम्हाला सांगायचे मामाजी, का बरं तुम्हाला ही शिक्षा झाली, माहीत पडलं का? हो, या कारणामुळे शिक्षा झालेली आहे. मग ठीक आहे, पूर्ण करा ते. म्हणजे ती आपण स्वीकारायची. तर मग त्याची चुकी जर का आपण आपली स्वतःची स्वीकारली तर शिक्षा स्वीकारायला कुठलाही कमीपणा वाटत नाही. आणि आपण चुकी नाही स्वीकारली तर मग आपल्याला शिक्षा भोगायला पण कमीपणा वाटतो. का बरं आम्ही असं करायचं, का बरं शिक्षा भोगायची, असं लगेच भाव आपल्यात निर्माण होतो. परंतु भट्टोबास आहेत, एवढे मोठे आहेत स्वामी, एवढ्या सगळ्यांच्या देखत त्यांना मारत आहेत. आणि स्वामी पुन्हा पुन्हा त्यांना विचारतात, कांगा ऐसे म्हणाल, असं म्हणाल का? आणि गोसावी चवरीचेनी दांडेनी ठसाली करी डोईवरी हाणी ती. त्याचं टोक आहे ते टोकाने रगडतायत. हांगा ऐसे म्हणाल म्हणोनी कोपरावरी हाणी ती, कोपरावर मारतात. जिव्हे डाव पडिला ऐसे म्हणाल.
परत म्हणाल का कधी की जिवे डाव पडिला, अजून अन्न पाहिजे, आणि अन्न कुठलंही मिष्टान्न आहे. आणि हमखास इंद्रियार्थ आणि जे काही मिष्टान्न आहे, इंद्रियार्थ म्हणजे जे आपल्या इंद्रियांना आवडतं आणि पोटाला चालत नाही. फक्त इंद्रियाची व्याख्या एवढीच केली बरं का, की जे इंद्रियांना आवडतं. मी अजून एक वाक्य पुढे म्हटलं की जे इंद्रियांना आवडतं पण पोटाला चालत नाहीत असे पदार्थ. संध्याकाळी आपण ते खातात ना, शहरातले लोक पाणीपुरी वगैरे कधी खातात? दिवसभर नाही खात, ते संध्याकाळीच खाल्ल्या जातं. म्हणजे जेवढे नको खायचे पदार्थ आहेत ते सगळेच्या सगळे संध्याकाळीच खाल्ल्या जातात. ती कुणाला चालतात? इंद्रियांना चालतात. परंतु पोटाला ते चालत नाही. पोटाचा विचार आपण केला पाहिजे. हे सगळे इंद्रियार्थ आहेत. आणि त्याच्यामध्ये रस विखो म्हणजे त्याच्यामध्ये अजून तुम्ही जर का दूध आहे, दुधात साखर टाकली, त्याच्यात अजून खवा मावा वगैरे काय काय टाकला का, त्याच्यामध्ये बदाम काजू वगैरे टाकलं की ते रस विखो या पदामध्ये ते पडतं. आणि इत्यादी पदार्थ खाण्याची एक वेगळी आपल्याला आवड असते, त्याच्यात रमणरूपता असते. त्याने कोजागरीला दूध आठवतात है ना, ते सगळे लोक वाट बघत असतात की बाबा कधी ते आटतं आणि कधी आपल्याला ते प्यायला मिळतं. त्याच्यामध्ये पण असते की 2 ग्लास तरी आपल्याला मिळालं पाहिजे, म्हणून पहिला ग्लास पटकन संपवायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जी रमणरूपता आहे तेवढ्या वेळामध्ये आपण देवाला विसरलेलो असतो. आणि म्हणून स्वामी म्हणतात की कांगा ऐसे म्हणाल जिवे डाव लागला. असं म्हणाल का? जी जी नेज वैवेजी ते म्हणतात आता देवा पण खाल्लं जाणार नाही. आता हे जे तुम्ही आणलेलं आहे ते सगळं बरोबर आहे, 2 वाट्या बाकी आहेत सगळं, पण आता अजिबात शक्य नाही. आणि गोसावी गुडघ्यावरी हानी ती एकीकडनं स्वामी पण म्हणतात आणि एकीकडनं भटोबासही परिहार देत आहेत. आणि स्वामी गुडघ्यावर मारतात म्हणजे हाडाचा भाग आहे तिथे काठी चांगलीच लागणार आहे. अंगायसे म्हणाला आणि घोट्यावरी हानी ती, परत घोट्यावर पण स्वामी मारतात. मग मागुते डोईवरी हानी ती, परत डोक्यात मारतात. ऐसे भटा थोर शिक्षापन केले, नुसते शिक्षापन नाही केले, लिळेमध्ये आलं थोर शिक्षापन केले, खूप शिक्षापन. म्हणजे स्वामींना त्या गोष्टीचं काय आहे, कुठेतरी खंत निर्माण झालेली आहे की आपण घडवला काय चाललेलो आहोत आणि हे एका खिळीच्या ह्याच्यामध्ये अडकलेले, पदार्थामध्ये अडकलेले आहेत. जसं संवत्सरला काय असायचं, रात्रपाळी असायची. रात्री म्हणजे टप्प्याटप्प्याने दोघांनी जागायचं. पहिले 11 ते 12:30 2 जण, 12:30 ते 1:30 दुसरे 2 जण, आणि 1:30 ते 2:45 तिसरे 2 जण. अशा ह्याच्यामध्ये मध्ये जेव्हा मामाजींना जाग यायची तेव्हा मामाजींकडे एक बेल होती रिमोटची, ती दाबायची. रिमोटची बेल दाबली की ती रात्रीच्या वेळेला अख्ख्या आश्रमात ऐकू यायची. मग ती बेल ऐकू आली की आम्ही काय करायचं, आमच्या हातातला दांडा इकडे तिकडे मारायचा. म्हणजे मामाजींना कळायचं रात्रपाळीवाले सेवेमध्ये आहेत. मग पहिल्यांदा बेल वाजली आणि आम्ही जर का ते काडी वाजवली नाही, मग दुसऱ्यांदा बेल वाजायची. दुसऱ्यांदाही जर का काडी वाजली नाही की 5-10 मिनिटांनी परत तिसऱ्यांदा बेल वाजवायची. आणि जरी काडी नाही वाजली, मामाजी स्वतः उठून यायचे. ज्यांनी रात्रपाळीची सेवा दिलेली आहे त्यांना उठवायचे आणि त्यांना विचारायचे, हा आता तिसरं रात्रपाळी कोणाची आहे. मग ते कुठे झोपलेले आहेत, आणि नेमकं आधीच्या रात्रपाळीवाल्यांनी त्यांना उठवलेला असायचं, दांडा त्यांच्या जवळ असायचा, म्हणजे यांना उठवून गेलेले आहेत पण हे परत झोपले. आता पूर्ण जो आश्रम आहे तो कोणाच्या जीवावर आता आहे, म्हणजे कुणाच्या देखरेखीखाली आहे, कोणाच्या जबाबदारीवर आहे? त्या दोघांच्या. की तुम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि तुम्ही सगळीकडे देखरेख करायची आहे आणि तुम्हीच गाढ झोपलेले आहेत. त्याचा मामाजींना वाईट वाटायचं की म्हणजे सेवेचं जे काही जबाबदारी आहे ती जबाबदारीच नाही. आणि मग त्यावेळी त्यांना उठवल्या जायचं. मामाजी रागवायचे भरपूर, बाकी कसला राग नाही याचा, पण त्याचा जास्त त्यांना राग यायचा की पूर्ण आश्रम जो आहे तो तुम्ही तेवढ्या वेळासाठी सांभाळायचा आहे आणि तुमच्यामुळे आश्रम निश्चिंत झोपणार आहे किंवा कुठलंही नुकसान त्याचं होणार नाही असं आहे. आणि कधी कधी खरंच तो वय तसं असल्यामुळे परत झोप यायची पुन्हा पुन्हा.
म्हणजे त्यावेळेला जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पाळत नाही याचं त्यांना वाईट वाटायचं. एकदा मला असं वाटलं की आपण एवढे दिवस रात्रपाळी करतो, चोर तर इकडे येत नाही, काय नाही, कशासाठी रात्रपाळी? कारण की खरोखर रात्री 1:30ला उठायचं. तिसरी जर का रात्रपाळी असेल, रात्री 1:30ला गाढ झोपेतनं उठावं लागायचं. खूप म्हणजे पहिले 10 मिनिटं तर काही सुचायचंच नाही. मग मी म्हंटल की हे रोज का असं लावतात रात्रपाळी, कोणी चोर येत नाही, काय नाही, असं मी म्हंटल. 2-3 दिवसांनी माझीच रात्रपाळी होती, माझ्याच रात्रपाळीत चोर आला बरोबर. म्हणजे असं दृष्टांत परमेश्वर देतात. आणि तो आला आणि आम्ही नेमकं अशा ठिकाणी बसलेलो की त्याला आतमध्ये येता येईना पायरीकडनं, आणि म्हणून तो तिकडेच उभा. आणि तेवढ्यामध्ये कोणतरी उठलं होतं, त्यांनी बघितलं आणि त्यांनी मग चोर चोर म्हटलं, तो पळून गेला वगैरे वगैरे. मग मला कळालं की याचं महत्व काय आहे. अर्थात मार्गामध्ये जेही काही नियम असतात, ज्याही काही सेवा असतात, ते उगच नसतात, त्याचं काहीतरी कारण असतं म्हणून ते असतात. आणि म्हणून त्या सेवेमध्ये जेव्हा आपण समाविष्ट होतो, सहभागी होतो, तेव्हा ती मार्गाची सेवा होते, मार्गाचं काम होतं. परंतु सर्वात महत्वाचा त्या सेवेचा फायदा मार्गाला न होता आपल्याला वैयक्तिक होत असतो. आपली उजळता होत असते, त्याच्यामध्ये आपली योग्यता वाढते, आपली क्षमता जी आहे सेवेची ती वाढते. आता योग्यता, अधिकार तर हे अंतर आहेत, परंतु आपल्या सेवेतली जी क्षमता वाढवायची आपल्याला, ती मार्गामध्ये वाढत असते. मार्गातल्या सेवेने की तुम्हाला कळतं की तुम्ही कुठपर्यंत सेवा करू शकता, तुम्ही कुठली सेवा करू शकता. आणि त्या सेवेचा जर का आत्मविश्वास वाढला तर त्या सेवेमुळेच तुमची योग्यता पुढे वाढणार आहे. तुम्ही कुठलीही सेवा करायला तयार होता. भटोबासांचा आमचं सांडवा बांधायला तयार झाले, काही विचार नाही केला. क्षमता त्यांना स्वतःची कळालेली की मी काय करू शकतो, आणि म्हणून देवाने माझी निवड केलेली आहे. आपल्याला वाटतं की दुसरं कोणी भेटलं नाही का, मीच भेटलो का यांना सेवा सांगायला. आणि भटोबासा उपलक्षणे जे जीव आहेत ते म्हणतात की आपल्याला सांगितलं म्हणजे आपल्यावर काहीतरी विशेष मनोधर्म आहे, आपल्याला त्या योग्य बाबांनी समजलं म्हणून ही सेवा आपल्याला दिलेली आहे. ही क्षमता तुम्हाला तुमची कळत असते. आणि म्हणून या ठिकाणी भट्टोबासांना घडवायचं आहे. आम्ही अशा या सेवेतनच घडत असतो. आणि घडता घडता असा एखादा पदार्थ जर का खाण्यात आला, मध्ये तुमचं रोजचं नियम सुरू आहे की दुपारी जेवलं की 5 गाठ्या स्मरण केल्याशिवाय झोपायचं नाही. दुपारीची वामकुक्षी घेतल्या जाते ना. आरोग्य शास्त्रानुसार दुपारी जेवून झोपलं तर काय होतं, शुगर लेवल वाढते आणि आपलं वजन वाढतं. हे 2 गोष्टी होतात. आणि तिसरं म्हणजे पित्त वाढतं, ज्यांची पित्त प्रकृती आहे. म्हणजे हे 3 गोष्टी त्याच्यामध्ये वाढतात. मला ह्याच्यासोबत हे मेडिकल सुद्धा माहिती ठेवावं लागतं बरं का. म्हणजे काय केल्याने काय होतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणजे दुपारच्या वेळेला फक्त वामकुक्षी घ्यायची असते, डाव्या कुशीवर काही वेळ पडायचं असतं, झोप लागू द्यायची नसते शक्यतो. थोडी गुंगी येते, एखादा डोळा लागला तर लागला, पण गाढ 2-3 तास झोपायचं नसतं. आणि त्या वेळेला जर का आपल्याला माहिती आहे आणि त्या हिशोबाने आपण ते विधी करतो आहोत, पण एखाद्या वेळी काय होतं, एखाद महिना विधी चांगला चालला आणि एखाद्या जर का दुपारी आपण पुरणपोळी आणि तूप जर का खाऊन घेतलं तर काय होतं, लगेच आपल्याला त्या दिवशी आपण म्हणतो आजचं स्मरण थोडस राहू दे, झोपेतनं उठल्यानंतर करू स्मरण. तोपर्यंत 3 तास निघून जातात, अन्न पचन होऊन जातं. अन्न पचन सुरू असताना ते स्मरण झालं पाहिजे. संवत्सरला जर का पुरणपोळीची पंगत असेल, आम्हाला किती ते पोटभर खायची इच्छा असेल, परंतु पोथी असायची दुपारी. म्हणजे नेमकं आम्ही जेवून 1-1:15ला आम्ही झोपायचं ना, तर 2:30ला लगेच बेल व्हायची. आणि जर का असं मिष्टान्न जर का भरपूर खाल्लेलं असेल, कारण की तेव्हा वय पण तसं होतं, तर मग दुपारी झोप म्हणजे डोळे उघडण्याचा काही प्रश्न नाही. अक्षरशः असं व्हायचं, शिक्षा झाली तर झाली, परंतु झोपायचं आता उठण्याची शक्यताच नाही. परंतु मग ते भोजन करताना काय व्हायचं की हात आखडता घेतल्या जायचा. म्हणजे दुपारची पोथीच त्याच्यासाठी असते. जी मार्गामध्ये दुपारची पोथी का असते, त्या पोथीमुळे तुमचं दुपारचं जे भोजन असतं त्याच्यावर आपोआप नियंत्रण येतं की नाही, आपल्याला एकदम
भरमसाठ खायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, नियंत्रणातच खायचंय, प्राणाशीच आहार द्यायचा आहे आणि तेवढंच भोजन करून आपलं लगेच पोथीला आपल्याला उठायचं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे हे पदार्थ आपल्या विधीमध्ये अडथळाही आणतात आणि पदार्थांचं जर का नियोजनपूर्वक पदार्थ जर का खाल्ले तर त्यामुळे आपले विधी सुद्धा घडतात. आणि जर का भिक्षान्न जर का ग्रहण केलं किंवा पवित्र अन्न जर का ते अन्न ग्रहण करताना देव आठवत संकल्प म्हणून वगैरे जर का आपण ते ग्रहण केलं तर ते अन्न आपल्याला विधीसाठी बाधक ठरत नाही. आणि तेच अन्न जर का आपण चुकीच्या पद्धतीने खाल्लं, देव आठवत न आठवत जर का खाल्लं तर तेच अन्न आपल्याला विधीसाठी बाधक सुद्धा ठरू शकतं. आणि म्हणून पदार्थांविषयी भटोबासांना ते ज्ञान होणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भटोबासांना स्वामींना पुढे आचार्य करायचं आहे, पंथाचं मुख्य धुराजी ती त्यांना द्यायची आहे. आमचे स्वामी सांगतात येथून एका दोघांनी वानरेशापासूनही 7-5 म्हणजे श्रीमुखे, आमच्या स्वामींचे श्रीमुखे बोध काही लोकांना होणार, 2-3 लोकांनाच होणार आहे आणि भटोबासांकडनं 4-5 लोकांना होणार आहे. म्हणजे स्वामींकडनं 200-300 लोकांना जर का झालं तर भटोबासांपासून 500 ते 700 लोकांना बोध होणार आहे मुळामध्ये. म्हणजे स्वामींकडनं कमी लोकांना बोध होणार श्रीमुखे बरं का. एरवी बोध आणि बोध शक्ती ती ईश्वराकडनंच येते, परंतु श्रीमुखे बोध स्वामींकडनं कमी लोकांना होणार, भटोबासांकडनं जास्त लोकांना होणार. का बरं? कारण की श्रीमुखे बोध होण्याचा अधिकार खूप कमी लोकांनी जोडलेला असतो आणि मग श्रीमुखा व्यतिरिक्त अधिकरणादी यांच्या मुखातनं बोध होण्याचा अधिकार जास्त लोकांनी जोडलेला असतो. आणि म्हणून भविष्य काळामध्ये भटोबासांकडे 500 ते 700 गुरुकुळ आहेत, शिष्य आहेत निंब्याला. आणि अजून जर का बघायचं झालं तर आमच्याकडे जे लीळाचरित्र आलं किंवा सूत्रपाठ आलं, हे सगळं जे आलं ते कुणाच्या नजरेखालून गेलेलं आहे? भट्टोबासांच्या नजरेखालून गेलेलं सूत्रपाठ आहे. ते लीळाचरित्र त्यांच्या नजरेखालून गेलेलं आहे. म्हणजे भविष्यामध्ये जी ग्रंथ निर्मिती होणार आहे त्याच्यामध्ये पण भट्टोबासांचा सिंहाचा वाटा आहे. आणि ते जर का चुकीचं वागत असतील तर देवाला ते चालणार नाही. बाकी दुसरं कोणी चुकीचं वागलं तर ठीक आहे. एका गुरूंचे जर का 2 चेले आहेत, त्याच्यामध्ये एखादा अभ्यास करतो नाही करतो, पण एखादा हुशार आहे तर गुरूंना वाटतं जो हुशार आहे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी नाही अभ्यास केला तर गुरूंना राग येतो. राग येतो म्हणजे त्यांना वाईट वाटतं त्याचं. आणि दुसरा जो आहे त्यांनी केला नाही केला, त्याची बुद्धी तशी नाही आहे, पण ज्याची बुद्धी आहे त्यांनी मात्र अध्ययन केलं पाहिजे असं ते गुरुजींना वाटत असतं. तशा पद्धतीने स्वामी जेही निरूपण करतात ते कसं आहे, भटोबास मुख्य करून आहे. त्या निरूपणामध्ये अनेक लोक बसलेत, परंतु त्याच्यामध्ये भटोबास मुख्य आहेत. भट्टोबासांना समजलं पाहिजे, बाकीच्यांना कळेल नाही कळेल त्यांच्या अधिकाराच्या अनुरूप आहे, पण भट्टोबासांना कळालंच पाहिजे. कारण की इतरांना नाही कळालं तर भट्टोबास त्यांना समजावून सांगतील. नंतर बाईचा विचारतात, बाबा आज निरूपणात काय झालं? स्वामी म्हणतात, बाई वान रेषा ते पुसा. का म्हणतात तसं? कशासाठी? कारण की भट्टोबासांना पण माहिती पडलं पाहिजे की जर का निरूपणाला कोणी हजर नसेल तर त्यांना तो विषय काय झाला काय नाही हे मला सांगायचं आहे. म्हणजे मला ऐकताना कसं ऐकावं लागेल? लक्ष देऊन ते ऐकावं लागेल. आपण निरूपण लक्ष देऊन कधी ऐकू? जेव्हा निरूपणातले जे काही विधी आहेत ते आम्हाला आचरण करायचे आहेत असं जर का भाव आपल्यामध्ये असेल तरच आपण निरूपण लक्ष देऊन ऐकू. आणि आपण म्हटलं की आम्हाला काही ते विधी करायचे नाहीयेत, आम्हाला कुठल्याही पदार्थांचा परिच्छेद करायचा नाहीये, काय नाही, आम्हाला कुठलेही विधी पाळायचे नाहीयेत, असं जर का असेल तर आपण कुठलंच निरूपण व्यवस्थित ऐकणार नाही. पण ते आचरणात जर का आणायचं असेल तर मग मात्र आपल्याला ते ऐकावं लागेल. आम्ही कुठेही समजा कार्यक्रमाला गेलोच, आल्यानंतर मामाजी आम्हाला विचारायचे की मग धर्मसभा झाली का, कोण कोण बोलले, त्याच्यामध्ये काय काय बोलले. हे पहिल्यांदा जेव्हा विचारलं तर आम्हाला काहीच सांगता नाही आलं, कारण आम्ही धर्मसभा ऐकलीच नव्हती. मग मामाजी विचारतात, यासाठी मध्ये धर्मसभेत बसायचं, अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहेत, सूत्रसंचालक कोण आहेत, कोण कोण वक्ते काय काय बोलतात, काय काय मुद्दे मांडले,
हे सगळं लक्षपूर्वक ऐकायचं, कारण की गेल्यानंतर गुरुजी विचारणार आहेत. अर्थातच गेल्यानंतर ते विचारायचे, मग आम्ही सांगायला लागलो तुम्ही हे वक्ते होते, ते वक्ते होते, त्यांनी असं म्हटलं. मग तेही चर्चा करायचे आमच्या सोबत. आणि म्हणजे मामाजींचं आमच्याशी वर्तन जे होतं ते एकदम कसं, एकदम सौम्य वर्तन होतं, की विचारायचे चांगलं, आम्हाला पण ते सांगू वाटायचं. ज्याच्यामुळे काय झालं की आम्हाला धर्मसभा ऐकण्याची सवय लागली, पोथी ऐकायची सवय लागली. कोणी जे जे काय काय सांगता आहे तर ते ऐकण्याची एक सवय लागली. आणि त्याच्यामध्ये न्याय निवाडा असा झाला की काय ऐकावं आणि काय ऐकू नये हे लक्षात यायला लागलं, की जे आपल्या उपयोगाचं नाही, जे आपल्या कामाचं नाही, जे अन्यमार्थामध्ये मोडतं आहे ते ऐकायचं नाही, याचा आपल्याला काहीच फायदा नाही. मग काय सांगायचं जे आम्हाला आपण गुरुजींना सांगू शकतो, आणि गुरुजींना जे ऐकायचं आपल्याकडनं तेच आपल्याला ऐकावं लागेल. आणि मग तो विषय आपण व्यवस्थितपणे तो ऐकायचा. याच्यामुळे ऐकण्याची सवय लागली. आणि चांगलं जर का तुम्ही ऐकलेलं असेल तर बोलायची वेगळी तयारी करावी लागत नाही. तुम्ही जे जे चांगलं ऐकलेलं आहे ते चांगलं इतकं मनापासून ऐकलेलं असतं की मग ते तुमच्या मनामध्ये ते बरोबर साठवल्या जातं. आणि जेव्हा तुम्ही बोलायला लागता, जर का देवाची लीळा तुम्ही चांगली ऐकलेली असेल तर तुम्हाला परत जर का भाषणामध्ये तुम्हाला ती लीळा सांगायची तर ती लीळा पाठ करावी लागेल का तुम्हाला? तुम्ही ती ऐकलेलीच चांगलेली आहे. ससिक रक्षणाची लीळा आहे ती आता तुम्हाला सांगायची, तुम्हाला पाठ करावी लागेल का ती आता? ससिक रक्षणाची लीळा सगळ्यांची जवळपास पाठांतर आहे, एकदम सगळ्यात प्रसिद्ध लीळा तीच आहे. आणि व्याघ्र पिले खेळविले या दोन लीळा महानुभाव पंथामध्ये एकदम प्रसिद्ध लीळा आहेत, कोणाच्याही ते पाठांतर आहेच आहे. अशा पद्धतीने आपल्याला जो विषय स्वामी सांगतायत तो विषय पाठांतर करायचा नाही, आपल्याला तो लक्षात घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे की ते काय सांगत आहेत. आपल्याला एखादी व्यक्ती जर का काही काम सांगते तर आपण ते लक्षपूर्वक ऐकतो की त्या कामाचा क्रम ऐकतो, त्यांची वाक्य आणि शब्द पाठांतर करत नाहीत. आपण त्यांनी कामाचा काय क्रम सांगितलेला आहे, कशा पद्धतीने ते करायचं आहे हे आपण लक्षात घेतो. आणि मग आपण जेव्हा जातो तेव्हा विचार हे करतो की नाही त्यांनी डाव्या बाजूला सांगितलं म्हणजे लक्षात ठेवलेलं, आपण ते पाठांतर केलेलं नाही. आणि ते जेव्हा तुम्ही लक्षात ठेवलेलं जेव्हा तुम्ही आचरणात आणता त्यावेळेला तुम्हाला तर पाठांतर करायची अजिबात आवश्यकता नसते. मला कोणी विचारत आमचे वचनच पाठ होत नाही, म्हटलं वचन पाठ करू नका. आता तुमचं वय 40च्या पुढे 50च्या पुढे चाललेलं आहे, आता वचन पाठ करण्यामध्ये वेळ घालवू नका, कारण की त्यानंतर आपली वचन पाठांतर होत नसतात बरं का. पाठांतराचा एक विशिष्ट वेळ आहे, विशिष्ट वय आहे. आता तुम्ही वचन पाठांतर नका करू, आता वचन आचरणाला लागा. सरळ आम्हाला वचन पाठ करायचे नाहीत, वचन आम्हाला आचरणामध्ये आणायचे. आणि जर का तुम्ही वचन आचरणामध्ये आणले तर ते वचन पाठ करायची गरज नाही, ते पाठ होऊन जातं आपोआप. प्रयोग करून बघा तुम्ही, जे वचन पाठ होत नाही त्याचं आचरण करायला बघा, आचरण करून बघा त्याचं. तुम्हाला जर का आचरणाचं पहिलं वचन पाठ होत नसेल, मोठं वचन आहे ते, तर ते आचरण करून बघा. स्वदेशाचा त्याग करून बघा, सुग्रामाचा त्याग करून बघा, नातलगांना संबंध विशेषतः त्याज्य करून बघा. ते वचन पाठ करावं लागणार नाही, ते आचरणात आणलं की ते आपोआपच तुमचं पाठांतर होऊन जाईल. पाठांतर पाहिजेच आपलं वचन, पण ते असं नाही पाठ होत, ते तसं पाठ करायचं असतं. आपण एखादा नवीन पदार्थ बनवतो तर तो काही पाठ करावा नाही लागत, तो 4, 5, 10 वेळा बनवून बघावा लागतो आणि मग तो बनवून तो आपला पाठांतर होतो. बरोबर आहे का? तुम्ही पदार्थ पाठ करून बनवता का? ते बनवून ते पाठांतर होतात. मग तुम्हाला कसली आवश्यकता लागत नाही, त्या पुस्तकाची गरज लागत नाही. याच्यात काय काय टाकायचं तुम्हाला सगळं कळतं, आपोआप पटापट तुम्ही त्या वस्तू त्याच्यामध्ये टाकत राहता. अशा पद्धतीने स्वामींना भटोवासांकडनं ते आचरण जे आहे ते करवून घ्यायचं आहे. जर करवून नाही घेतलं तर ते पुढे सांगण्याचा सुद्धा कुठलाही विषय पुढे होणार नाही. जे आपण आचरतो तेच आपण लोकांना सांगत असतो जास्त प्रमाणामध्ये, आहे ना. आपण सांगतो मला तर पाणी प्यायची सवय जास्त, का आपण खरोखर सवय म्हणून सांगतो. मला तिखट मी जास्त खातो, म्हणजे जे आहे ते आपण सांगत असतो. जे आपल्या आचरणामध्ये जास्त असतं ते आपल्या सांगण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतं.
आणि जे वाचलेलं असतं ते एकदम कमी प्रमाणामध्ये आपण सांगितलं जातं आपल्याकडनं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक वचन जे आहे ते कुठेतरी आचरता येईल का याचं चिंतन आपलं सतत मनामध्ये चालू असलं पाहिजे. आपल्याकडनं कुणी दुखावल्या गेला नाही पाहिजे याच्यासाठी आपली भाषा सौम्य असली पाहिजे. आपली बोलण्याची पद्धत, आपले शब्द हे सगळे व्यवस्थित असले पाहिजे. तेव्हा तुम्हाला महात्म्यानी प्रिय वक्ते व्हावे हे वचन पाठांतर करायची गरज नाही. नसलं पाठ तरी चालेल, वचन नाही आठवलं तरी चालेल, पण वचनाचं आचरण मात्र आपल्याला आपल्या मनामध्ये साठवलं पाहिजे. वचन नाही आठवलं तरी चालेल, पण वचनाचं आचरण जर का मनात साठवलेलं असेल ते कधीही तुम्हाला बरोबर तुमच्या आचरणामध्ये ते येणारच येणार आहे. तुम्ही मोठ्याने बोलायला लागले तुमच्या लगेच लक्षात नाही, आपल्याला हळू बोलायचं आहे. अपशब्द आपल्याला बोलायचे नाही. स्वामी म्हणतात महात्मा काही नवसी भटोबासांना म्हणतात. म्हणजे आपलं महात्म्य पण आपल्या बोलण्याशी पण निगडीत आहे, नुसत्या कपड्याशी नाही. आपण संन्यास वेश घेतला म्हणून आपण महात्मे नाही झालो. आपलं प्रिय वक्तव्य असेल तर आपण महात्मे आहोत. आपण जर का राग द्वेष काम क्रोध मदमत्सर यांचा त्याग केला असेल तर आपण महात्मे आहोत. म्हणजे कितीतरी वचन जे आहेत ते एक एक वचनाचं जे काही अनुकरण आहे, अनुपालन आहे, ते आम्हाला महात्मा बनवत असतं. है ना. भाजीमध्ये राई टाकतात, राईचं खरंच काय काम असतं माहितीये तुम्हाला? काही काम असतं का तर राईचं? तर नाही टाकलं तर काय होईल? जिरं टाकलं जातं, लसूण टाकलं जातं, कढीपत्ता टाकला जातो. या प्रत्येकाची एक भूमिका आहे. त्यांची त्यांची चव जी आहे त्या भाजीमध्ये उतरत असते आणि मग ती भाजी चविष्ट लागते. एका कुठल्या तरी एका घटकामुळे ती भाजी चविष्ट लागत नाही. तुम्ही नुसताच मसाला टाकला आणि बाकी फोडणी टाकलीच नाही तर त्या भाजीला चव नाही येणार. या सगळ्या गोष्टी मिळून ती भाजी असते. तशा पद्धतीने हे सगळे वचन आपल्यामध्ये एक एक करून जेव्हा येतात त्यावेळी आपण महात्मा होत असतो. एका विटेने भिंत होत नाही, परंतु एका एका विटेने भिंत होत असते. जेवढी तुम्ही विटा त्याच्यामध्ये उपयोगामध्ये आणाल तेवढी तेवढी ती भिंत मोठी 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 होत जाते. तसं जेवढे जेवढे वचन आपण आचरणात आणू, पाठांतर नाही म्हणत मी परत, पाठांतर करणारे खूप लोक आहेत ज्यांची सगळी वचनं पाठ आहेत. आपला विषय चालू आहे की आचरे तयाचाच धर्म आहे. तर मग ते सगळे वचन जे आहेत ती आपल्याला कुठेही जिथे पण आपण असू तिथे आपल्याला ती वचनं आठवता आली पाहिजेत, ती पाठांतर झाली पाहिजेत, ती आचरणामध्ये आणता आली पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे काही अस्तित्व आहे ते आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. मी शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा असं होतं की मी मंदिरात राहणार आहे. आमच्या सगळ्या मित्रांना माहिती होतं. तर माझ्या समोर कोणी शिवी देत नव्हतं बरं का, त्यांच्यातलं त्यांच्यात. आणि जर का कोणी अपशब्द बोललंच तर ते म्हणायचे ह्याच्या समोर शिवी द्यायची नाही, माझ्या समोर बरं का. आता तेव्हा मी काही अभ्यास नाही, माझा काही नाही, मी शाळेतला पोरगा, फक्त मंदिरात राहतो एवढ्या एका गोष्टीवर ते माझ्या समोर अपशब्द बोलत नव्हते. आणि कोणी बोललं तर म्हणे ह्याच्या समोर अपशब्द बोलायचे नाहीत. आणि तेव्हा मला ते आठवाय, म्हणजे मी बघायचो अरे बापरे, म्हणजे आपलं किती महत्व आहे. आपण मंदिरात राहतो तर आपलं एवढं महत्व आहे की आपल्या समोर अपशब्द बोलत नाही. कोण? हे लोक बोलत नाही, मग आपण बोलायचं का? म्हणजे आपल्याला स्वतःला आपल्या बोलण्यावर किती नियंत्रण आणावं लागेल, किती सौम्य भाषेत बोलावं लागेल. जर का मीच अपशब्द बोललो तर ते काय म्हणतील, माझा काय प्रभाव आहे त्यांच्यावर. म्हणजे अशा पद्धतीने आपणच आपली काळजी घ्यायची असते. आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, बाह्य शरीर आंतर शरीर. तशाच प्रकारे आपलं जे मन आहे त्या मनाची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये काय काय साठवायचं आहे, काय काय ठेवायचं आहे, हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे. आणि हे सगळं ठरवण्यासाठी वेगळी यादी तयार करायची गरज नाही. आमच्या स्वामींनी सूत्रपाठाच्या माध्यमातून ती यादी आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला जर का बाजारात पाठवलं आणि म्हटलं की तुम्हाला आवडेल त्या भाज्या घेऊन या तुम्ही, आपल्याला बाजार करणं थोडंसं अवघड जातं बरं का. पण कोणी यादी दिली असेल तर यादी आणि पैसे दिले हे घेऊन या बाजार, किती सोपं असतं एकदम. फक्त यादी बघायची त्या त्या वस्तू घ्यायच्या, आपल्याला काही डोकं लावायचं नाही त्याच्यामध्ये.
तशा पद्धतीने आम्हाला काय आचरण करायचं याची यादी आम्हाला नव्याने करायची नाही. सूत्रपाठामध्ये ती पूर्ण यादी आहे. आम्हाला फक्त ती यादी काय करायची, आचरणामध्ये आणायची आहे, ती आम्हाला ग्रहण करायची आहे आणि त्या पद्धतीने चालायचं. आणि त्यासाठी आमच्याकडे हे लीळाचरित्र त्यासाठीच वाचतो आपण की ज्यामध्ये स्वामींनी भट्टोपासांसारख्या व्यक्तीला सुद्धा काय केलेलं आहे, शिक्षा केलेली आहे, दंड केलेला आहे. कशामुळे, फक्त एक वाक्य चुकीचं बोलले, बाकी काही नाही बोलले. पण एक वाक्य चुकीचं का बोलले ते, कारण की त्यांच्या ते मनामध्ये ते वाटलेलं आहे. आपण एखाद्याला अपशब्द बोलतो म्हणजे फक्त शब्दानेच बोलतो का, ते ना मनामध्ये त्याच्याविषयी क्रूर भाव असतो, द्वेष असतो. आणि द्वेषाचं जर का आणि रागाचं प्रमाण वाढलं की मग अपशब्द निघतात. अपशब्द लगेच निघत नसतात. कोणी काहीतरी आपल्याला बोललं की लगेच आपण अपशब्द बोलत नाही. अपशब्द बोलण्यासाठी एक विशिष्ट राग येऊ द्यावा लागतो, मग अपशब्द निघतो. भांडण्यासाठी अजून एक विशिष्ट प्रमाणात राग येऊ द्यावा लागतो, मग आपण भांडत असतो. आणि जर का त्याला काही घातपात करायचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त राग येऊ द्यावा लागतो. थोड्या रागाने आपण कोणाचा घातपात करू शकत नाही. म्हणजे इतक्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात, साठवल्या जातात. म्हणजे वाईट करण्यासाठी एवढं साठवावं लागतं मनामध्ये आणि मग ते त्याच्या क्रिया बाहेर येतात. तसं आपल्याला जर का एखादं चांगलं कार्य आपण करतो ते फक्त बाह्य क्रियेने आपण करत नाही. आपण जरी गाठी घेतोय म्हणजे नुसतंच बाह्य नाहीये, ते अंतर कुठेतरी तुम्हाला ते सुचलेलं आहे, साठवलेलं आहे स्मरण. तुम्ही भजन म्हणता ते कुठेतरी साठवलेलं आहे, तुम्ही एखादा विधी करता ते कुठेतरी साठवलेलं आहे मनामध्ये. आणि म्हणून ते त्याचं बाह्य रूप जे आहे ते सेवेच्या माध्यमातून ते प्रगट होत असतं. अशा पद्धतीने हे प्रगट होईल ते नंतरचा भाग आहे. पण त्याच्या आधी आम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये काय करावं लागेल, ते साठवावं लागेल. त्या दिवशी उदाहरण दिलं नाही की तुम्हाला एखादा पदार्थ जेव्हा लागायचा तेव्हा लागणार, पण तुम्ही ते सगळं साठवून ठेवलेलं आहे. तुमच्याकडे जे डबे आहेत त्या डब्यामध्ये सगळ्या डाळी, भात, तांदूळ वगैरे वगैरे सगळं तुम्ही ते भरून ठेवलेलं आहे. हे जेव्हा लागेल तेव्हा बरोबर ती वस्तू काढल्या जाते, ती उपयोगात नेल्या जाते. तसं हे सगळी वचनं जे आहेत ती आपल्याकडे साठवून असली पाहिजे. जेव्हा केव्हा एखादा विधी आचरायचा त्यावेळी ते वचन तुमच्या उपयोगी पडणार आहे. एखादा अविधी समोर आला किंवा तेव्हा तुम्हाला अविधी टाळण्याचं एखादं वचन लगेच त्यावेळेला आठवणार आहे. आणि म्हणून हे सगळं वेळच्या वेळी आम्हाला सुचलं पाहिजे, स्फुरलं पाहिजे. म्हणून आमचे स्वामी सांगतात हे वचन, हा वचनार्थ, वचन जाओ ने दिजे, वचन जाऊ देऊ नका. वचन सुटलं म्हणजे देव सुटला आपला, आचरण सुटलं. वचन नाही म्हणजे आचरण नाही, आचरण नाही म्हणजे देव नाही, धर्म नाही. म्हणजे आचरण नाही म्हणजे आचरे त्याचा धर्म सांगितला. आणि धर्मच नसेल, आचरणच नसेल तर धर्मही राहणार नाही. आणि धर्मच नाही तर भट्टोबास म्हणतात देवेविने काही धर्म असेल. देवाशिवाय धर्म नाही, धर्म नाही तिथे देव नाही. म्हणजे असं ते सगळं आपल्याला इथपर्यंत ते घेऊन येतं. आणि म्हणून तुम्ही जर का, आम्ही जर का मानव आहोत तर आम्हाला सर्वात आधी आमच्याकडे सूत्रपाठ, आमचं संपूर्ण पाठांतर पाहिजे. त्याचे अर्थ आम्हाला माहिती पाहिजेत. नाही पाठ होऊ शकत तर त्याचं आचरण आमच्यामध्ये उतरलं पाहिजे. तर मग आम्ही महानुभाव झालो. उपदेश घेऊन आणि ते नाम कानात फुकून उपदेश म्हणजे तो व्यक्ती उपदेशी होतो अशातला भाग नाही बरं का. कान फुकले म्हणजे आपण उपदेशी झालो नाही. उपदेशी तेव्हा होतो ज्या वेळेला आपल्याला ते सगळं आचरणामध्ये यायला लागतं. तेव्हा तुमचं नसतं एखादा पदार्थ कसा बनवायचा हे पाठांतर करून नाही चालणार. तुम्हाला ते बनवता जर येत असतील तर तुम्ही त्याचे तज्ञ झालात असं समजल्या जातं. अशा पद्धतीने इथे भट्टोबासांना नुसतंच सांगायचं नाहीये, नुसतंच निरूपण करायचं नाहीये, तर त्यांच्याकडनं ते आचरणात उतरवून घ्यायचं आहे. नुसतं स्वभाव मात्रेमध्ये स्वामींना पदार्थाचं नियोजन सांगायचं नाहीये, नियंत्रण सांगायचं नाहीये, किंवा प्राणासी आहार द्यावा नुसतं सांगायचं नाहीये, किंवा इंद्रियार्थ रस विको खायचे नाहीत हे नुसतं सांगायचं नाहीये. हे त्यांच्याकडनं आचरणामध्ये सुद्धा उतरवून घ्यायचंय त्यांना. आणि म्हणून जर का ते त्यामध्ये चुकतात तर पुढे त्यांचा जो काही धर्म आचरण आहे भट्टोबासांचं ते सुद्धा चुकू शकतं. जर का एक थोडासा आपलं ना
रस्त्याने प्रवास करताना एक जर का वळण आपलं चुकलं, त्यांनी सांगितलं की दुसरा जो फाटा आहे तिथून तुम्हाला उजवीकडे वळायचा ना, आपण पहिल्या फाट्यावरूनच वळलो तर किंवा तिसऱ्या फाट्यावरून वळलो तर एकच वळण चुकतं, पण अख्खा प्रवास आपला चुकीचा होऊन जातो. तसं भटोबासांकडनं एक जरी चूक झाली तरी त्यांचा प्रवास चुकू शकतो. आपल्याकडनं अर्धी जरी चूक झाली तरी आपला प्रवास चुकू शकतो. आपल्याकडनं चूकच नाही झाली पण चुकीचे उल्लेख जर का झाले नुसते, त्याच्याने पण आपला प्रवास चुकू शकतो बरं का. नुसतं उल्लेखाने सुद्धा आपला प्रवास चुकू शकतो, कारण उल्लेखातच वाचिकेमध्ये आणि वाचिकेच प्रत्यक्ष क्रियेमध्ये आपल्या येत असतं. आणि म्हणून हे करत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा यथायोग्य विचार करूनच आपल्याला चालायचं आहे. आणि भट्टोबासांना देखील या सगळ्या गोष्टींचं जे काही महत्व आहे नुसतं शब्दरूप असता कामा नये. ते महत्व जे आहे ते आचरण रूप देखील असलं पाहिजे, त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून वेळोवेळी आमच्या स्वामींनी आचार्य भट्टोबासांना शिक्षापन जे आहे ते केलेलं आहे. स्वामींना विचारलं गेलं की आमच्या घरी श्राद्ध आहे तर त्यांना भोजन करायला नेलं तर चालेल का? स्वामी काय म्हणतात, बघा त्यांना विचारून, ते येत असतील तर घेऊन जा. म्हणजे स्वामींनी निर्णय दिलेला नाहीये, कुठलाच निर्णय त्यांच्यावर सोपवलेला आहे. आणि त्यांना जेव्हा विचारलं गेलं की बाबा असा असा आहे, ते म्हणाले स्वामींना विचारावं लागेल. म्हणाले स्वामींना मी सांगितले, तुम्ही चला, घाई होत आहे, आपल्याला उशीर होत आहे. आता या ठिकाणी त्यांनाही वाटलं की स्वामींनी जर का सांगितलेलं आहे मग काय हरकत नाही, परंतु स्वामींनी आज्ञा दिली का नाही दिली याच त्यांनी पडताळणी केलेली नाहीये. आपल्याला जर का कोणी सांगितलं की चालतं, काय हरकत नाही, मग आम्हाला कुठे जावं लागेल? आता स्वामी तर नाही प्रत्यक्ष, पण वचनरूप परमेश्वराचं जे सन्निधान आहे तर त्या वचनाकडे आम्हाला जावं लागेल की वचन आम्हाला याची अनुमती देत आहे का, याबद्दल स्वामींनी काही निरूपण केलेलं आहे का कुठे, हे तुम्हाला पडताळावं लागेल. आणि पडताळून मग त्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागेल की स्वामींनी खरंच तिथे जायला सांगितलेलं आहे का. नपाळताच्या ठिकाणी आपण जातो देवानी जायला सांगितलेलं आहे का, किंवा कुठे अविहित ठिकाणी आपण ग्रहण करतो अन्न, ते स्वामींनी सांगितलेलं आहे का, म्हणजे इत्यादी गोष्टी आपण पडताळाव्या लागतील आपल्याला. आणि ते सूत्रपाठामध्ये तुम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून इथे त्यांनी स्वामींकडे त्याची पडताळणी केली नाही आणि सरळ ते गेले, श्राद्ध भोजन करून आले. आणि स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी ते जे मठाचे कवाड आहे, महाद्वार, तिन्ही मठाचं द्वार म्हणून ते महाद्वार आहे, ते बंद करून टाकलं देवाने. काय केलं, फक्त एकदाच चुकीचं भोजन केलेलं आहे, एकच वेळ, तर स्वामींनी दरवाजे बंद करून टाकले. जर का आपण सतत चुकीचा आहार घेत असू, चुकीचं आचरण करत असू, तर आपल्यासाठी मोक्षाचे दरवाजे आपण जायला लागणार आणि देव बंद करून टाकतील की नाही, यांना घेऊ नका. म्हणजे एका चुकीच्या भोजनामुळे स्वामींना एवढी खंत आलेली आहे आणि त्याचं शिक्षा पण झालेलं आहे, ते दोष नासलेला आहे. नव्हे तर जे अन्न खाल्लेलं आहे ते पण देवाने काय केलंय, नासवून टाकलं, पचवून टाकलं. ते भूक लागली त्यांना, नंतर उड्या मारायला लावल्या कितीतरी, त्याच्यानंतर दंडवत घालायला लावले. याच्यामुळे काय केलेलं आहे की त्या पोटामध्ये जे दूषित अन्न आहे, जे हेतुक अन्न आहे, आम्हाला हेतुक अन्न देवाने खायला सांगितलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की का बरं, मग तिथे खाल्लं तर काय होईल, इथे खाल्लं तर काय होईल. आम्हाला हेतुकच अन्न नाही खायचंय. हेतुक अन्न जर का तुम्ही खाल्लं तर त्या व्यक्तीचा जो काही हेतू असेल, दोष असेल त्या अन्नातला, तो सगळा आपल्यामध्ये येऊन जात असतो. मध्ये कोरोना काळात तुम्ही बघितलं ना की कोरोनावाला जर का माणूस नुसता भेटला जरी लांबून, तरी तो काही ना काही प्रसाद देऊनच जायचा आपल्याला. शिंका तरी सुरू व्हायची किंवा कप तरी वाढेल, आपल्याला ताप तरी वाढेल, म्हणजे काही ना काही व्यक्तीकडनं भेटत असतं. आपल्याला जोपर्यंत तो आजार हे समजत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला त्याच्याकडनं काहीतरी भेटलेलं आहे. आजार लगेच कळतो. त्यांना भेटलो ना आम्ही, त्यांना सर्दी होती, आम्हाला सर्दी झाली, त्यांना ताप होता म्हणून ताप आला.
संसर्गजन्य जे आजार असतात ते आपल्याला लगेच लक्षात येतं की तिकडून आपल्याकडे आले. पण या व्यतिरिक्त अजून कितीतरी गोष्टी आहेत की ज्या जेवढ्या लोकांना आपण भेटतो तेवढ्यांकडनं आपल्याला काहीतरी मिळत असतं. मग जर का ज्ञानी व्यक्ती भेटले तर त्यांच्याकडनं ज्ञान मिळतं, स्मरणनिष्ठ असतील तर स्मरणाची सवय लागते आपल्याला, सेवा करणारी व्यक्ती भेटली तर आपल्याला पण त्यांच्यासोबत आपणही सेवा करतो, है ना. होतं की नाही तसं? जयाचा संग कीजे तैसे आपण ठाकतो, म्हणजे तसं आपण होतो. तशा पद्धतीने जर का अन्य वार्ता करणारा माणूस भेटला तर आपण काय करतो? धर्मवार्ता करतो का? 4 लोक अन्य वार्ता करताना आपण पुढे धर्मवार्ता होते का आपल्याकडनं? म्हणजे आपल्याला तशी सवय लागते. त्याला जी जी सवय असते त्या सवयी आपल्याला लागतात. हे आपल्याला आपल्या बाबतीत कळत नाही, लहान मुलांच्या बाबतीत लगेच कळतं की तो ना आता त्या मुलांमध्ये खेळतो ना, म्हणून आता पहिले असा बोलत नव्हता, चांगला बोलायचा. आता त्या चाळीतल्या पोरांसोबत खेळतो म्हणून तो असा बोलायला लागला. आपल्याला लगेच कळतं की त्याची संगत बदलली म्हणून त्याचं बोलणं बदललेलं. परंतु आपल्याला आपल्या बाबतीतही कळलं पाहिजे की आपण आमच्या ठिकाणी भोजन केलं तर आपलं स्मरण थोडंसं कमी झालं बरं का, विधी कमी झाला आपला, किंवा आमच्या व्यक्तीला भेटल्यामुळे स्मरण वाढलं, आपलं धर्मश्रवण वाढलेलं आहे, सेवादास्य वाढलेलं आहे. या गोष्टी आपल्याला आपल्या लक्षात येणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून इथे त्या लोकांचा संघ आहे तो आपल्याला करायचा. जे आपल्याला पाहिजे त्या लोकांचा संघ करा. आपल्याला वाईट व्हायचं असेल तर वाईटात वाईट लोक तुम्हाला न शोधता सापडतील. आणि जर का चांगला संघ करायचा आहे, चांगल्या गोष्टी शिकायच्या, तर चांगले लोक आपल्याला शोधून सापडतील. शोधूनही सापडणार नाही अशातला भाग नाही. आपण जर का योग्य शोध मोहीम घेतली तर आपल्याला चांगले स्मरणनिष्ठ, आचरणनिष्ठ, धर्मवार्ता करणारे, सेवादास्य करणारे सगळ्या प्रकारचे लोक मानव पंथामध्ये तुम्हाला भेटणार आहेत की ज्याच्यामुळे तुमचं जीव स्वरूप उजळणार आहे. असं समजू नका की नाही असं नाहीच, लोक भरपूर लोक आहेत, ते तुम्हाला आम्हाला अशा डोळ्याने दिसत नाहीत. त्यांच्यासोबत राहावं लागतं, संघ करावा लागतो, सांगात करावी लागते, आणि मग त्यांच्यातले जे गुण आहेत ते आपल्याला मग प्रकाशित होत असतात. आणि म्हणून इथे भट्टोबासांना काय आहे की स्वामींनी ते जे काही अन्न त्यांनी खाल्लंय, नाथोबास भट्टोबास, ते अन्न पोटात राहता कामा नये. जसं वाईट गोष्टी मनात राहता कामा नये, तसं जे दूषित अन्न आहे, जे तुम्हाला धर्मावर विपरीत करणार आहे किंवा धर्मावरून जे घालवणार आहे, ते अन्न तुमच्या पोटात सुद्धा असता कामा नये. नाही तर तोपर्यंत तो प्रभाव राहतो आहे ना. कधी कधी आपल्याला जो पदार्थ खाल्ला ते पचलं नाही तर त्याचे ढेकर येतात की नाही आपल्याला. म्हणजे तो पदार्थ जे अस्तित्व त्याचं अजूनही आपल्यामध्ये असतं. जोपर्यंत जे आपण गोड खाल्लेलं आहे, जे साखरवाले जे लोक आहेत त्यांना त्याचा त्रास जाणवत राहतो. काय करावं लागतं? त्यासाठी चालावं लागतं, व्यायाम करावा लागतो. जो पदार्थ जो गोड त्याचा अंश आहे आपल्या शरीरामध्ये तो कमी करावा लागतो, आपल्याला नष्ट करावा लागतो. तशा पद्धतीने जे अविधीजन्य आलेला पदार्थ आहे तो आपण खाल्ला की आपल्यातला विधी जो आहे तो कमी होऊन जात असतो. अविधीचं प्रमाण वाढत वाढत जातं. आपल्याला काय करावं लागतं? विधी करूनच तो अविधी क्षालन करायचा आहे. विधी करूनच ते अन्नाचा जो प्रभाव आहे तो कमी करायचा आहे. आणि अन्न तसं अन्न परत खायचं नाहीये, हे सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग ते जे काही स्वामींनी करायला लावलं, त्यांना दंडवत घालायला लावले, आणि अशा प्रकारे ते अन्न त्यांचं पोटातलं संपून गेलं. आणि मग ते म्हणाले की स्वामी भूक लागली का आता? ते म्हणाले हो जी जी भूक लागली. स्वामी बाई साधा म्हणतात पाणी भात आहे का? आहे, घेऊन या. म्हणजे आता काय दिलं? भिक्षान्न जे आहे, जे भिक्षा मागून आणलेलं जे अन्न आहे किंवा स्वामींच्या सन्निधानातलं जे अन्न आहे ते अन्न आता त्यांना वाढलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला असं काही मळीनत्व येतं वगैरे, तुम्ही बघा एक दिवस मार्गात थांबून बघा, तुम्हाला रोज बरोबर सकाळी त्या 5 वाजता 4 वाजता तुम्हाला बरोबर जाग येणार. तुमचं स्मरणही होणार, देवपूजाही व्यवस्थित होणार, सेवादासही होणार. तुम्ही म्हणाले की घरी आम्हाला जागच येत नाही, घरी एवढं काही सेवा होत नाही, स्मरण होत नाही, इथे कसं काय होतं? कारण की ते भिक्षान्न आहे मार्गाचं, आणि ती भूमी तशी आहे. स्मरणनिष्ठ लोक तिथे आहेत, अध्ययन करणारे लोक तिथे आहेत,
आणि ती भूमी पवित्र आहे, अन्न पवित्र आहे, वातावरण पवित्र आहे, आणि तिथे आपण नुसतं गेलो जरी तरी आपण देखील तिथे पवित्र होण्याची प्रक्रिया आपली चालू होऊन जात असते. म्हणून तुमचं स्मरण वगैरे सगळं चांगलं होतं. घरी आपल्याला हात दुखतंय, पाय दुखतंय, डोकं दुखतंय, मार्गात तुम्ही गेलात तर काहीही आपल्याला होत नाही. असं होतं की मी 8 दिवस होतो मार्गामध्ये, मला एकदम ठणठणीत काही जरी खाल्लं तरी पचत होतं, कसला त्रास होत नव्हता. घरी आलं की हे प्यायचं नाही, ते खायचं नाही. म्हणजे इतका बदल त्याच्यामध्ये होतो त्या भूमीच्या किंवा भिक्षान्नाच्या माध्यमात. आणि म्हणून असं जर का काही मलिनत्व आपल्याला वाटत असलं, 2 दिवस जरी तुम्ही भिक्षान्न ग्रहण केलं, मार्गाचं अन्न ग्रहण केलं, कशासाठी? हे मलिनत्व जाण्यासाठी. म्हणून तिथे जाऊन सेवादास्य करावं, स्मरण करावं, जे जे काही विधी उपस्थित झाला मार्गामध्ये तो आपण करावा. काही दातृत्व वगैरे जेवढं जे जमेल वस्तूंचं वगैरे, अशा सर्वार्थाने जर का आपण तिथे उपयोगी पडलो तर आपलं मलिनत्व जे आहे ते कमी होत असतं. आणि म्हणून हे मलिनत्व हे पदार्थांच्या माध्यमातून जास्त प्रमाणामध्ये येत असतं. आपल्याला जर का सर्दी झाली तर आपण काय म्हणतो? ते थोडंसं पाणी बदल झाला ना त्याच्यामुळे सर्दी झाली. आपलं जर का पोट खराब झालं तर काय होतं? ते थोडं खाण्यामध्ये कमी जास्त झालं ना त्याच्यामुळे माझी तब्येत बिघडली. म्हणजे आपली प्रकृती ही पदार्थामुळे बिघडत असते. प्रकृती चांगली कशामुळे होते ना? पदार्थ जर का योग्य प्रमाणात खाल्ले तर प्रकृती आपली चांगली होत असते. किंवा ते म्हणतात की त्यांना खाण्यातनं दिलंय बरं का काहीतरी, है ना? ते पण कशातनं देतात? खाण्यातनच दिलं जात असतं. म्हणजे इत्यादी सगळे प्रकार जे आहेत खाण्यामुळेच, अति खाण्यामुळे देव भेटणार नाही. आणि परिच्छेद युक्त जर का भोजन केलं तर विधी चांगले होतील, आणि विधी चांगले झाले तर देव भेटणार आहेत. म्हणजे अस्थिपरीचे जे 9 पुरुष आहेत त्यांचं सगळं नियंत्रण जे आहे ते भोजनावर आहे, पदार्थांवर आहे, त्या पदार्थ खाण्याच्या वेळेवर नियंत्रण आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे ते जर का नियोजन व्यवस्थित केलं तरच तुमचं स्मरण जे आहे ते चांगलं होणार, सेवादास्य चांगलं होणार. सेवादास्यामध्ये तुमचं जे काही प्रकृती आहे ते उत्तम राहणार. सेवादास्यामध्ये जे शरीराची आपल्याला अडचण येते की माझ्या शरीराने होत नाही ही सेवा, ती सेवा सुद्धा तुमची जर का पदार्थ नियंत्रण केले तर ती सेवा तुमची योग्य प्रकारे ती होणार आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला हे सर्व बाबी ज्या आहेत या भोजनाच्याच माध्यमातनं एकदम व्यवस्थितपणे आपल्याकडनं घडू शकतात. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात कांगा ऐसे म्हणाल परत. पदार्थांच्या त्या ममतेमुळे किंवा त्या पदार्थ खाण्याची जी काही लालसा आहे त्याच्या पायी तुम्ही असं पदार्थाकडे आकर्षित व्हाल का? पदार्थामध्ये गुंतून राहाल का? असं होतं ना की पहिल्या पंक्तीमध्ये सगळे पदार्थ मिळतात आपल्याला खायला, आणि शेवटच्या पंक्तीला एखादा गोड पदार्थच नसतो, किंवा जे भोजन मिळतं ते गरम गरम मिळत नाही, एखादा भाजी संपलेलीच असते म्हणा, काही असं होतं. मग आपण काय म्हणतो की म्हणूनच मी पहिल्या पंक्तीला बसत असतो बरं का, हे पहिल्या पंक्तीला सगळं मिळतं. परंतु एखाद्या वेळेस आपण सेवा करतो म्हणून आपण शेवटच्या पंक्तीला बसतो. जेवढे कोणी शेवटच्या पंक्तीला बसतात ते कोण असतात? एक तर उशिरा आलेले असतात, किंवा ते लोक हमखास असतात जे पूर्ण पंगत वाढतात, पूर्ण सेवा करतात, ते स्वतः जेवत नाहीत. ते म्हणतात नाही सगळे जेवल्यानंतरच मी बसेल. असे सेवाभावी लोक असतात काही, आणि त्यांनाच नेमकं त्यांनी सगळ्यांना जे जे पदार्थ वाढले नेमके त्यातले 2-3 पदार्थ त्यांना नसतात त्यांच्या पंक्तीला, पण ते म्हणतात काही हरकत नाही, आपल्याला सेवा मिळाली ना. पदार्थ नाही मिळाला तर हरकत नाही, पण सेवा तर मिळाली आपल्याला. पदार्थ कधीही मिळू शकतो पण ती सेवा मिळू शकते का? पदार्थ तुम्ही स्वतः विकत बनवून घेऊन खाऊ शकता, स्वतः बनवून खाऊ शकता, तुमच्याकडे भरपूर तसं उपलब्धता आहे पदार्थाची पण द्रव्याची पण. परंतु सेवा आपल्याला मिळू शकते का? सेवा विकत आणता येते का? किंवा सेवा अशी सहज कोणी आपल्याला देईल का? नाही. जेव्हा जर का सेवा उपलब्ध झाली तर सेवेलाच आपण वेळ दिला पाहिजे. भोजन वगैरे हे चालूच राहणार आहे. कधी कधी असं होतं
की भाजी संपून जाते आणि जे पूर्ण 2-4 पंक्ती ज्यांनी वाढल्या ना त्यांना नवीन आणि गरम गरम भाजी मिळते. चपात्या संपून जातात त्यांना गरम गरम चपात्या मिळतात. असंही होतं की नाही? कधी कधी मिळतच नाही आणि कधी कधी मिळतं असं चांगलं गरम गरम असं मिळतं. म्हणजे ती सुद्धा सोय होत असते. आणि म्हणून भोजन आणि पदार्थ याच्यामध्ये जास्त काही अडकून राहायचं नाही. हे मिळत राहणार आहे आणि ते आपल्या अधिकारानुरूप मिळणार. तुमची सेवा दास्य जसं होईल तसं मिळणार आहे. आणि म्हणून इथे तो जो भाव आहे तो आपला हा सेवेच्या अर्थी असला पाहिजे, आचरणाच्या अर्थी असला पाहिजे. आता बघा, तुम्ही जेव्हा घरी जेवता तेव्हा किती भाज्या असतात रोज? एखादी भाजी असते है ना. सर्वसामान्य लोकांच्या घरी एक भाजी रोज बनते. आणि जर का भिक्षेला गेलो तर किती भाज्या असतात? कमीत कमी 5 घरी भिक्षा मागितली तर 3 घरी भाजी भेटली तर किती भाज्या झाल्या? 3 भाज्या झाल्या ना. 3 भाज्या रोज मिळतात का आपल्याला? रोज खाऊ नाही शकत आपण 3 भाज्या, रोज बनवू नाही शकत आपण. रोज 3 भाज्या आहेत. म्हणजे परमेश्वर काय करतायत? आपल्याला कुठल्याही प्रकारची अव्यवस्था परमेश्वर होऊ देत नाहीत, आपली कधीच होऊ देत नाही. तर देवाने सांगितलंय की बघा बरं का, भिक्षा मागायची असेल तर एक दिवस कधी कधी अन्न भेटणारच नाही, एखाद्या दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार आणि एखाद्या तिसऱ्या दिवशी पण नाही मिळणार. आहे का तयारी? आणि तो साधक म्हणतो हो तयारी आहे. आणि तसे साधक आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतात की 3 दिवस सुद्धा भिक्षा मिळालेली नाही, तरी सुद्धा रोज भिक्षाविधी सुरू आहे. म्हणजे भिक्षेला जायचं, नाही पदार्थ मिळाला तरी परत यायचं, परत दुसऱ्या दिवशी जायचं, परत दुसऱ्या दिवशी भिक्षा मिळत नाही दंते गोपाळवासांना, काही नाही, परत तिसऱ्या दिवशी जोळी घेऊनच जातात. मात्र तिथे त्या ठिकाणी त्यांचा तो विधी मात्र तो खंडित करत नाहीत. असे परमेश्वराचे साधक आहेत ज्यांना शेवटपर्यंत अन्नच मिळालं नाही, परंतु त्यांनी देव सोडला का? देवने सोडला. आणि देवासाठी एवढ्या दिवस उपवास त्यांना घडला. कुणामुळे? तर देवाचा विधी आचरायचा आहे म्हणून. देवानी सांगितलेलं आहे वचन. येतीचा साधक अजिबातच असं नाही होत की आम्हाला जेवणच नाही मिळालं, असं नाही होत. त्याला माहिती आहे की देवानी सांगून ठेवलं आधीच की कधी 1 दिवसही मिळणार नाही, कधी 2 दिवसही मिळणार नाही. हे आधी आम्हाला सांगितलंय, आम्ही ते मान्य केलंय. म्हणून आता आम्हाला नाही मिळालं तरी हरकत नाही, ती सवय, ती तयारी आमची आहे. आणि मग एवढं होऊन सुद्धा स्वामींचं जे काही साह्य आहे ते साह्य एका दृष्टीने झालं नाही आणि एका दृष्टीने महत् साह्य अंतर्भागातनं सुरू आहे. बाह्य साह्य नाही आहे, परंतु आंतर साह्य मात्र त्यांना सुरू आहे. आपण कुठल्या साह्याचा विचार करणार आहोत? आपण बाह्य साह्याचा विचार करणार की आम्हाला आमची सोय झाली, ह्या बाह्य साह्य आहे. आणि आमची सोय नाही झाली म्हणजे देवाचं साह्यच झालं नाही. आम्हाला चालत जावं लागलं स्थानापर्यंत, गाडी नाही भेटली, काय नाही, देवाचं साह्यच नाही झालं. पण देवाचं साह्य अंतर सुरू आहे ना, की तुम्ही पायी गेल्यामुळे जे कष्ट झाले तुम्हाला त्याच्यामुळे तुमची आंतर योग्यता वाढली. गाडीने गेले असते सरळ, कुठले कष्ट नाही, काय नाही, बाह्य साह्य नाही झालं, पण आंतर साह्य मात्र देवाचं सुरू आहे. आपल्याकडनं एखादं पंगत नाही झाली, इथे पंगत नाही आपण देऊ शकत, परंतु तुम्ही जी सेवा दास्य कराल तर त्या सेवा दास्यामुळे तुमचं आंतर साह्य, आंतर उजळता जी आहे ती तुमची त्याच्यामध्ये होत असते की. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं आंतरबाह्य साह्य आपल्याला आहे. कधी कधी ते साह्य आपल्याला दिसतं आणि कधी कधी ते दिसत नाही, कधी कधी ते लक्षात येतं आणि कधी कधी ते लक्षात येत नाही, पण साह्य मात्र आपल्याला सलगपणे परमेश्वराचं प्राप्त होतच असतं. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, आमचे स्वामी बोनेबाईंनाही सांगतात, बाई पुढच्या गावाला आता जायचंय, हे पीठ वगैरे काही सोबत घेऊ नका, हे इथेच देऊन टाका. पुढे आपण जिथे जाणार आहोत तिथे आपल्याला सगळं भेटणार आहे, जे पाहिजे ते भेटणार आहे. पण बोनेबाई या स्त्री आहेत, वयस्कर आहेत, त्यांना असं वाटलं की पुढे गेलो आणि आपल्याला नाही मिळालं, पीठच नाही मिळालं तर, तेलच नाही मिळालं तर स्वामींच्या आरोग्याला उशीर होऊन जाईल, परत कुठे मागायचं तिथे वगैरे. म्हणजे देवाची अव्यवस्था झाली नाही पाहिजे. सगळ्या जगाची व्यवस्था करणाऱ्या देवाची अव्यवस्था होऊ नये यासाठी बोनेबाईंची ती तगमग आहे.
आणि बिचारा ते ओझं बिज घेऊन येतात. आणि ज्या ठिकाणी परत वास्तव्य होतं तिथे स्वामींना बघून कोण ना कोण पीठ मीठ आणून देतं आणि ते सगळं परत तेवढं जमतं. तेव्हा बोनेबाईसा म्हणतात, देव मला सांगत होते बरं का, तू घेऊ नकोस म्हणून, उगाचच मी घेऊन आले. देवाने सांगितलं तसं बरोबर इथे सगळ्याच्या सगळ्या वस्तू मला भेटलेल्या आहेत. म्हणजे हे जे साह्य आहे, तुम्हाला जे आवश्यक आहे, तुम्हाला जे उपयुक्त आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळत असतात. कधी कधी जे आपल्याला आवश्यक असतं ते आपल्यासाठी उपयुक्त नसतं बरं का. आपल्याला जे आवश्यक वाटत असतं की आता हे आपल्याला मिळावं, पण ते कदाचित कधी कधी आपल्यासाठी उपयुक्त नसतं, ते आपल्यासाठी अनुपयुक्त असतं. जसं लहान मुलाने जर का काय मागितलं, मोबाईल मागितला, त्याला आवश्यक आहे तो, पण उपयुक्त आहे का त्याच्यासाठी? उपयुक्त नाही. त्याचे डोळे त्याच्यामध्ये खराब होत आहेत, त्याचा अभ्यास राहून जातो आहे. आणि जर का त्याला त्याची सवय लागली तर मग तो त्याच्यामध्ये अडकून जाणार आहे. तो एक वेगळ्या प्रकारचा आजार नव्याने सुरू झालेला आहे मोबाईलच्या संबंधीमध्ये. आवश्यक आहे पण उपयुक्त नाही. कधी कधी एखादी गोष्ट उपयुक्त असते पण आपल्याला ती आवश्यक वाटत नाही. जर स्मरण आमच्यासाठी उपयुक्त आहे पण आम्हाला आवश्यक वाटत नाही. केलं नाही केलं. म्हणजे इत्यादी प्रकारे जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती आमच्या उपयुक्त पण असली पाहिजे आणि आम्हाला आवश्यक पण असली पाहिजे. ती वस्तू आम्हाला आवश्यक पण असली पाहिजे आणि त्यानुसार ती आम्हाला उपयुक्त देखील असली पाहिजे. जसं पोटाला जे अन्न लागतं ते आपल्याला आवश्यक आहे, पण ते अन्न कुठलं खावं? जे आपल्या पोटाला उपयुक्त आहे असंच अन्न आपल्याकडनं खाल्ल्या जावं. आणि म्हणून देवानी या दोन्ही व्यवस्था केलेल्या आहेत. भिक्षान्न जे आहे ते आपल्या पोटाला आवश्यक पण आहे आणि जीवाला उपयुक्त देखील आहे, जीव स्वरूपाला उपयुक्त देखील आहे. अशा दोन्ही व्यवस्था एका भिक्षान्नामध्ये केलेल्या आहेत. आणि म्हणून या अन्नाच्या संदर्भामध्ये, पदार्थांच्या संदर्भामध्ये स्वामींनी वेळोवेळी वेगवेगळ्या वचनातनं लीळेतनं आम्हाला ते निरूपण जे आहे, ते तत्व आहे ते आम्हाला सांगितलेलं आहे. या संदर्भातला जो पुढचा विषय आहे तो आपण उद्याच्या 7व्या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन करणार आहोत. दंडवत हो.